क्षमा असावी, यायला थोडा उशीर झाला. परत एकदा मी तुमचं मन दुखावलं. बरं, मला त्या दिवशी वाटेल ज्या दिवशी तू माझं मन नाही दुखवणार. तुम्ही तर नेहमी पूजा अर्चना करणारे आहात, तुम्हाला यायला उशीर कसा झाला? कम्म बरोबर सांगते. आजपासून या रोशनीचं घरातून बाहेर जाणं बंद. नील, तू तेव्हापासून इथेच बसलायस का? तुला जसं काय त्याने फरक पडणार आहे. नाही, ते सर्वजण तुला मांडवात विसर्जनासाठी शोधतायत. हे सांगायला तू इथे आलीस का? हे बघ नील, मला परत भांडण नाही सुरू करायचंय. नील, मला तुझी एक मदत हवी होती. नील, तुझी अडचण, तुझ्या कुटुंबाच्या अडचणी, तुझ्या पापाजींची पसंत नापसंत, प्रत्येक वेळी तू आणि तुझं कुटुंब. कधी माझ्या कुटुंबियाच्या बाबतीत विचार केलास का तू? नाही रोशनी, माझं कुटुंबच काय मीच नाहीये तुझ्या आयुष्यात. नील, नील, माझं आयुष्य तुझ्यापासून सुरू आणि तुझ्यावर येऊन संपत नसतं ना, तर आज मी इथे नसते. तू इतकं सगळं बोलल्यानंतरही. सगळं करणार बोलत होतं, पण मी कधीच ही गोष्ट माझ्या तोंडात नाही आणली की तू एका नाचणारीची मुलगी आहेस. काय बोललीस? काय बोललो मी? बोल. हे बघ नील, उगाच भांडण वाढवू नकोस. तुला नाही माहित. जर गोष्ट ही आहे ना की मला नाही माहित, तर मग मला जाणून पण घ्यायचं नाहीये. जर विषय मीच वाढवतोय ना, तर मग मला आता काहीच बोलायचं नाहीये आणि मदत तर अजिबात नाही करायची आहे. हो भाईजी, दारजी तुम्हाला शोधताय. विसर्जनाची वेळ झाली आहे ना. रेवाजी, जत्रा कशी वाटली तुम्हाला? नाईस. रेवा, कुठे गेलेलीस तू? बैजी सोबत फिरायला गेले होते. एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. बैजूने मला सगळं करनाल दाखवलं. आय एम शुअर. तू तर बिझी होतास ना? मी? हो, बिझी होतो. खरं सांगायचं तर काही कामही होतं, नाहीतर मी सोबत आलो असतो.
एक्सक्यूज मी. शुअर. तर मग बैजू एका दिवसातच फिरायला घेऊन गेलास. नॉट बॅड. पाहिलंस माझ्या हॉटपिंगची कमाल. मग कुठे घेऊन गेलेलास? काय सांगू आकर्ष भाऊ, मला तर माहितीच नव्हतं की रेवाजीनं कचोरी इतकी आवडते ते. मग मी बैजू? त्या मंदिराच्या मागे त्यांना ते- बैजू, हा? तू ती कचोरी आणणार होतास ना? माहित नाही अंकल, या आकाशची सर्च कधी संपेल ते. पण आता टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. कविता परत आलीये, ती त्याच्याशी बोलून त्याला परत बोलावेल. ही कविता कोण आहे? ती आकर्षची डीजे आहे. तिचं नाव कविता चौधरी आहे. तिचं नाव कविता आहे? हो. का काय झालं? नाही अंकल, ते पहिल्यांदाच नाव ऐकलं ना म्हणून कदाचित. एनिवे, मी तुम्हाला कॉल करेनच. ओके बाय. या, बाय. डीजेचं नाव कविता आहे आणि ती कर्नालचीच आहे. म्हणजे आकर्ष इथे डीजे साठी आलाय, पण तो शोधतोय काय? अरे नील, कुठे होतास? कुठे तू? सगळेजण विसर्जनाच्या शेवटच्या पूजेसाठी ट्रक जवळ गेलेत आणि देवीची मूर्ती इथेच ठेवली, म्हणून तुझे बाबा. अगं अम्मा, आता मी आलो ना, आता मी कुठेच नाही जाणार. अंबे मातेचा जय, अंबे मातेचा जय, अंबे मातेचा जय, अंबे राहू द्या तुम्ही. मातेचा जय. हात काढत जो. हात काढत जो, नाहीतर यावर्षी माता देवीच्या सोबतच तुझ्याही हातांचं विसर्जन होईल. हे नील चौधरीचं वचन आहे माता देवीला. काढ हात. अंबे मातेचा जय, 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 अंबे मातेचा जय.
रोशनीचे अश्रू नीलला थांबवू शकले नाहीत. माता देवीने माझं ऐकलं. जय माता दी. जय 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 अंबे मातेचा जय अंबे मातेचा जय जर तू ट्विंकलच्या जागी डान्स नाही केलास तर मी स्वतः तुझ्या पापाजींना सांगेन की पहा, तुमची लाडकी तिच्या आईच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चाललेली आहे. हे माते, मी तर एकच प्रश्न घेऊन आले होते ना तुमच्याकडे, पण तुमच्या या निशाणीने माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. तुमच्या या पैंजणाला तुमचा आशीर्वाद समजून मी ते करायला चालली जे कदाचित चुकीचे, पण मी जो निश्चय केलाय तो पूर्ण करण्यासाठी मला साथ दे. रोशनी, रोशनी कुठे गेली? ट्विंकल, मम्मा, रोशनी इथे नाहीये. माहित नाही कुठे गेली. आय होप काही गडबड झाली नसेल. मम्मा, रोशनी मम्मा, रोशनीला दीदा किंवा मामाने या अवस्थेत पाहण्याआधीच आपल्याला काहीतरी करावं लागेल. एक काम कर, तू आज जा, मी येते. ओके, ठीक आहे. रोशनी, कुठून आलीयस? अँड लुक ॲट यू. लोकांनी पाहिलं असतं तर? काकी, मी डान्स करायला तयार आहे. काय खरंच? अगं, तू उभी कायस? बस ना खाली, बस. उद्याच्या परफॉर्मन्स बद्दल थोडं सुद्धा टेन्शन घेऊ नकोस, ठीक आहे? तू आता आराम कर आणि तुझ्यासाठी मी आता गरमागरम चहा बनवून आणते, ठीक आहे? मी उगाचच रोशनी आणि तिच्या कुटुंबियांना दोष देत होतो. बाकी हे सर्व जे चाललंय हे पाहून त्यांनी काय चुकीचं केलं आणि मग यांना काय फरक पडतोय की कोण तुम्हाला काय बोलतोय आणि काय नाही? जर यांनी आपली पर्वा केली असती तर गोष्ट इथपर्यंत आली नसती. नील, ही कोणती पद्धत आहे आपल्या बाबांशी बोलण्याची? चल, माफी माग.
हे थोबाड कुठून रंगवून आलीस? ते मामाजी, ऍक्च्युली मी ना उद्यासाठी आलटा शोधत होते, तेव्हा डबा उघडला ना तेव्हा सगळा आलता रोशनीच्या अंगावर पडला, म्हणून असं झालं. हो. मी आशा करतो की तुला तुझ्या आणि नीलच्या नात्याचं महत्व कळलं असेल आता. तरीही पुन्हा एकदा मी हात जोडून विनंती करतो, असं कुठलंही काम करू नकोस ज्यामुळे तुझं हे नातं तुटेल. आणि जर काही नातं तुटलं ना, तर तुझा हा बाप जिवंतपणी मरून जाईल. मला तुझी एक मदत हवी होती. पाणी आहे, ज्योत पण तेवतीये, सगळं ठीक आहे. ते मला माहितीये की ज्या खोलीत मी आहे तिथे तुम्ही येणार नाही, पण मी तर फक्त हेच पाहत होते की सगळं काही ठीक आहे की नाही. मी माझ्या खोलीमध्ये निघालेच होते. वा, हद्द केलीत बाबा तुम्ही. मी उगाचच रोशनी आणि तिच्या कुटुंबियांना दोष देत होतो. बाकी हे जे सर्व चाललंय हे पाहून त्यांनी काय चुकीचं केलं? नील, अम्मा तू मध्ये बोलू नकोस, कारण की यांच्यामुळेच तुला हलाखीचं आयुष्य जगावं लागतंय. आणि मग यांना काय फरक पडतो की कोण तुला काय बोलतोय आणि काय नाही ते? हे तर 2-3 दिवसांसाठी आलेत आणि मग निघून जातील कुठल्या यात्रेसाठी. जर यांनी आपली पर्वा केली असती तर गोष्ट इथपर्यंत आली नसती. नील, ही कोणती पद्धत आहे आपल्या बाबांशी बोलण्याची? चल माफी माग. रोशनीचं कुटुंब दसऱ्याची भेट घेऊन आले होते. ती भेट एक पांढरी साडी होती. माझा तर विश्वासच बसत नव्हता की ते कुटुंब असं कसं वागू शकतं. तुला विश्वास ठेवलाही नाही पाहिजे. सुरेंदर आणि त्याच्या आईला मी लहानपणापासून ओळखतो. ते लोक असं कोणतंही काम नाही करणार ज्यामुळे कोणाला त्रास होईल. ही कोणती पद्धत आहे आपल्या बाबांशी बोलण्याची? चल माफी माग. नील, नाही कल्याणी, यात त्याची काहीच चूक नाही. खरं सांगायचं म्हणजे मीच माझ्या जबाबदाऱ्या नीट नाही निभावू शकलो. नाही मी चांगला पती होऊ शकलो, नाही मी चांगला मुलगा होऊ शकलो, आणि नाही एक चांगला पिता. जाणते अजाणतेपणी बराच त्रास दिलाय मी तुला. नील मुलगा आहे तुझा, दुःख तर होणारच त्याला. आता तुम्ही आराम करा. कल्याणी, हा नील रोशनी आणि तिच्या कुटुंबियांच्या बाबतीत काय सांगत होता? काय झालंय? तिच्या कुटुंबियांनी
शेवटी असं केलंय तरी काय? ते आता काय सांगू. खरं तर रोशनीचं कुटुंब माझ्यासाठी दसऱ्याची भेट घेऊन आले होते. ती भेट एक पांढरी साडी होती. मी आणि दारजी तर खरंच हैराण झालो, पण आम्ही गप्प राहिलो. पण नीलच्या मनाला हे लागलं म्हणून खूप नाराज आहे तो. माझा तर विश्वासच बसत नव्हता की तिचं कुटुंब असं कसं वागू शकतं. तू विश्वास ठेवलाही नाही पाहिजेस. पण तिथे जत्रेत सगळ्यासमोर इतका मोठा तमाशा झाला. हे बघ कल्याणी, त्या पॅकेटमध्ये पांढरी साडी कुठून आली हे तर मला नाही माहीत. सुरेंदर आणि त्याच्या आईला मी लहानपणापासून ओळखतो. एकदम खरी माणसे ते लोक. असं कोणतंही काम नाही करणार ज्यामुळे कोणालाही त्रास होईल. नक्कीच मोठा गैरसमज झालाय. जर कोणता गैरसमज झाला असता तर त्यांनी त्यांची बाजू मांडली असती. दाजीने सगळ्यांसमोर त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती, पण ते गप्प राहिले. याचा अर्थ त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी पाप होतं. स्पष्टीकरण दिल्यावर ते पाप ठरलं असतं. ते लोक शांतच राहिले कारण उगाच तमाशा नको. आणि हाच सगळ्यात मोठा पुरावा आहे की ते निर्दोष आहे. बाकी सत्याला कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी कधीतरी ते समोर येतच. मुलीकडचे इकडे येण्यापूर्वीच ना सगळी कामं आटपून घे आणि त्यांनी येण्यापूर्वीच स्वतःला खोलीत बंद करून बस. हा, रिहर्सल हॉलमध्ये वेळेवर ये. मला कोणती गडबड नाही पाहिजे, समजलीस? नील, नील पण झालं काय? सांग तर खरं. जेवढं बोलतोय तेवढंच ऐक. तुला ट्विंकलची फार चिंता होती ना, आता तू माझ्यासोबत येऊन बघ मी कोणासाठी काय काय निवडणार आहे ते.